ओम नमो भगवते वासुदेवाय। तुम्हा सगळ्यांना माझा अगदी मनापासून नमस्कार। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 16वा। अध्याय 16व्यामध्ये देवेंद्र इंद्राची अप्सरा स्मित विलासिनी हिला दुर्वास ऋषींनी शाप दिला। ती पिशाच होऊन हिंडू लागली। याज्ञवल्क्याच्या मुलीने आपले पुण्य देऊन तिचा उद्धार केला। ही कथा आज आपण ऐकणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। तसेच आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर पुढील अध्याय मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल बटनवरती क्लिक करा, जेणेकरून पुढील अध्याय अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती त्वरित मिळेल। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, तसेच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। तर मग चला सुरुवात करूया। अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी रुक्मिणी रंगा, भक्तमानस प्रिय हृदय भृंगा, मुनी जन ध्यायी हृदय रंगा, ये अंतरंगा श्री विठ्ठला। सगुण स्वरूपा मेघश्यामा, दीनबंधू आत्मया रामा, सदा सर्वदा नामी प्रेमा, मनोभिरामा असो दे। आता ऐका श्रोते जन, मला महात्म्य कथानुसंधान। संवाद लक्ष्मी नारायण, पुण्य पावन कथा हे। मागे द्वादशी महिमा वर्णिला, पुन्हा मागुता लक्ष्मीने प्रश्न केला। तोची श्लोकार्थ पाहिजे परीसिला, भावार्थ भला असो द्या। क्षीराब्दीजा वदे तेव्हा, ऐकिजे देवादी देवा, अभिनव कथेचा ठेवा। परीसिलाजी स्वामिया, परिस्नान आणि जप, महिमा वर्णिला अमूप, तरी स्नान केली याने निष्पाप। पूर्वी कवन झालासे, कवन स्नानांचे तप, कवन पुण्य जपला जप, ये विषयी होऊनी सकृप। निवेदावे स्वामिया, मग बोले शेष शयन, ऐक प्रिय प्रिय वचन, जे आकर्णिता जान। होय क्षाळन महापाप, स्नानदान जप होम, चालविता नेमा नेम, तरी पाय वंदियम। देती क्षेम रोग सर्व, सर्वारिष्टे ते शमती, संसारी न घडे विपत्ती, सर्व मनोरथ पुरती। उद्धरागती तो पावे, सर्व तीर्थी केलिया स्नान, तया ते घडे तेची पुण्य, यदर्थी संशय नसे जान। सत्य जान शुभानने, कुरुक्षेत्रादी गया श्राद्ध, कोटी गोदाने प्रसिद्ध, पुनरश्चरण एकविध, घडले जरी प्राणिया, तरी समता नाही जान। मलमासी केलिया स्नान, परिभावार्थ परिपूर्ण, धरी संपूर्ण मासवरी, सहस्र विप्रा इच्छित भोजन, तरी घडे एक द्विज पूजन, तो पावे सदा यश कल्याण। नेमजान मासवरी, जन्म दारभ्य जे पाप केले, जानोनी नेनूनी जे का घडले, ते सर्वनासे एकची वेळे, जरी घडले स्नान एक, येच विषयी इतिहास परम। ऐके होनी उत्तम उत्तम, श्रवण केलिया सुगम, उपरती तात्काळिके। इंद्रलोकाची अप्सरा कामिनी, नाम तियेचे स्मृती विलासिनी, त्याही माझी ती प्रिय मोहिनी। कुबेरा घरी सदा वसे, परमप्रीती पात्र ते, धनदाते स्वगुणे मोहिले होतया ते। नृत्य गायने देखता त्या ते, क्षणभरी ते न सोडी, स्वरूप परम लावण्य, पाहता होय वीर्यपतन। कंठजीचा कोकिळे समान, ऐकता सुरगन भूलती, असो ती देवलोकीची अप्सरा, स्वरूप वर्णिता अपरंपारा। तुच्छ जिये पुढे शंकरदारा, इतर सुंदरा त्या किती, चतुर्दश लोकपाठ प्रार्थिता, परी तेथे न जायची तत्वता। ऐसी हे लावण्य लता, पुढे वृत्तांता परिसिजे, एकदा वन विहारार्थ, सख्या घेऊन त्वरित, निगती झाली क्रीडनार्थ। लक्ष्मी पंथ कुरुक्षेत्री, तवतो पुरुषोत्तम मास, हेतो नेने विशेष उद्देश, सहज पातली तया स्थानास, समुदायास ते काळी। पांचजन अंध बोलिजेती, ऐका ते कोण कोणती, नेत्र असुनी अंध होती, ऐका प्रचिती तयांची। एक तो विषयांध जान, दुजा तो द्रव्यांध पूर्ण, मंदिरांध तोची तिसरा जान, बळांध तोची चौथा पै,
पाचवा तो दुर्जन पाहे तो गर्भादची होय, तया ते उपमाची नसाहे. ऐसे हे पांच अंध जाणीजे, इतुकियांचे वेगळे प्रकार. ते किंचित परिसऊ साचार, विषयांध झाला जो नर. ऐका प्रकार तयाचा, चित्ती काम उद्भवता. मग तो ओळखी न धरी तत्वता, तयासी धक्का देऊनी जाता. देहावरुता तो नये, तैसाची मदिरा प्राशिला. नेत्र असतांची अंध झाला, श्रीमुखे जरी ताडिला. परी ओळखीला न पुरे, आता तिसरा तो धनांध. द्रव्यमंदे उन्माद स्वकीय, येता सन्निध. ओळखी न पुसे तया ते, एखादा तयाचा कोणी आप्त. दरिद्रे गांजिला बहुत, तो जरी भेटावया येत. तया ते पुसत तुम्ही कोण, आता बलोन उन्मत असती. गजा ऐसे सदा डुल्लती, तयांचे शेजारी हो येती जाती. तरी ते न पाहाती तया ते, पाचवा अंध तो दुर्जन. सदा दुजिया ते चिंती अकल्याण, घातप्रयुक्त ज्याचे मन. म्हणून जाण अंध तो, म्हणून या पाच अंध. श्रोत्या ते केले विशद, पुढे ऐकिजे संवाद. तया देवांगनाचा, ऐसी ते विषयांत पाही. सख्या समवेत पातली ठाई, पर्वकाळ धर्मतेने काही. जळप्रवाही स्वइच्छा गमे, संपूर्ण जळ क्रीडा करून. केले नूतन वस्त्र परिधान, तीरा समीप येऊन. केले अवलोकन चहू दिशे, तव एकाएकी नयनी. कुंजवना ऐसे ते क्षणी, वन देखती झाली कामिनी. देखुनी मनी संतोषे, नाना परी पुष्पयाती. सुवासे सुशोभती, द्राक्षे फलभारे डोलती. चंपक सेवती ठाई ठाई, जाई जुई आणि मालती. बकुळ पुन्हा गरजती, मांदार गुलाब केतकी. कर्दळी डोलती फळभारे, ऐसे अनुपम्य ते वन. छाया शीतळ सघन, पाहता आनंदली कामिन. तोषले मन सतीचे, मग सुवासिक पुष्पे तोडुनी. माळा करीते चतुर कामिनी, स्वकरे छेदिता ते क्षणी. कामोद्भव मनी दाटला, मग सकळ सखिया ते बोले. जरी पुरुष असता ये वेळे, तरी अरुवार पुष्पसे जे लिळे. भोगिते सोहळे विषयाचे, वयसा सुंदर सगुण. वरी एकांत क्रीडावन, नाना परी सुवास सुमन. परिभ्रतराविन निर्फळते, ऐसी नाना परी कामचेष्टा. करीतसे ती वरिष्ठा, तव तिचे फिरले अदृष्टा. पातला श्रेष्ठ दुर्वास मुनी, सवे शिष्य मेळा अपार. लक्षुनी सरोवर तीर, माध्यान्नी आला दिनकर. म्हणून समग्र उतरले, कोणी स्नाना ते आदरिले. कोणी बहिर्दिशेसी गेले, कोणी स्वकर्मी गुंतले. एकले देखिले दुर्वासा, तव हे देवांगना वहिली. कामज्वरे ऋषी ते न्याहाळी, एकाकी धावून आली. कंठी सुदली पुष्पमाळा, करी होती पुष्पमाळा. तेची घातली ऋषीचे गळा, ऐसे देखता ते वेळा. ऋषी आला कोपाते, म्हणे नष्टे पापिष्टे पाही. हे त्वा कर्म केले काही, हे तो आम्हा योग्य नाही. आता घेई शापाते, कंठी घातली माळा. तो भ्रतारची केवळा, तू तव मदांत अबळा. पिशाच तात्काळ होई का, ऐसे ऐकता शाप वचन. एरी कंपित दीनवदन, काम मद गेला उतरून. करुणा वचन बोलतसे, ऐके स्वामी ऋषी राया. अज्ञानत्वे घडे क्रिया, ते क्षमा कीजे. स्वामिया म्हणून या पाया लागतसे. चरण न सोडी सर्वथा, चरणांवरी ठेविला माथा. कृपाळुवा ऋषी नाथा, शापव्यथा निवारी हे. ब्राह्मण हृदय कोमळ, कृपेने द्रवला तात्काळ. म्हणे माझे वाक्य असत्य केवळ, नव्हे अबळे सर्वथा. परी चतुर्युग प्रमाण, सहस्र वेळ होय गणन. तोवरी पिशाचत्व पावून, उपरी स्वस्थान पावसी. पहा तरी अन्याय केतुला, पर्वतप्राय दंडतये झाला. या लागी सुज्ञानी ब्रह्मवृंदाला, भिवून त्याला वंदावे. ब्राह्मण असो कैसा तरी, परी चहुवर्णींचा अधिकारी. मुख्य गायत्री मंत्राधिकारी, म्हणून चतुरी नमावे. असं उशाप पावनी सुंदरी, ऋषी निघून गेले ते अवसरी. तात्काळ पिशाच ते नारी, पावली निर्धारी ऋषी शापे. दुर्घटवना माझारी, कंटक वृक्ष परोपरी. उदक न मिळे निर्धारी, हिंडे सुंदरी पै तेथे. आळे पिळे वृक्षासी घेत, श्वापदे नाठवे जीवघात.
सदा तळमळे क्षुधित ऐसे लोटत बहुकाळ. तव अकस्मात एके काळी याज्ञवल्कीची कन्या सुमेळी. कांची तपस्विनी नामे बाळी. सख्या मेळी पातलीसे तवतो मलमास विशेष. लक्षुणी तीर्थयात्रा प्रदोष चाललीसे कुरुक्षेत्रास. भेटे अनायासे पै झाली. एरी जाऊन लवलाया. धरिती झाली तिचे पाया. म्हणे तपस्विनी माया परिसे सये वृत्तांतू. मग मुळापासून वृत्तांत समग्र कथिला तिये समाचार. शाप भय परम दुस्तर कर्म अघोर सुटेना. माये परम उपकारिये ब्रह्मनंदिनी. मुक्त करी शाप भयापासुनी. ऐसे मधुर वचने करुणी ऋषी कुमारी प्रार्थिली. नम्रवचने कार्यसिद्धी. नम्रवचने साधे नवविधी. ते पाय न पावे कधी. क्रूरवचनी अनर्थ पै. जयाची वाणी मधुर असे. त्यांचे कार्य कधीच न नासे. जो सदा क्रूर बोलतसे. कल्पांती नसे यश तया. असो तैसी नव्हे याज्ञवल्की. चतुरभामिनी परमनिकी. पिशाचिनीचे बोल ऐकोनिकी. हृदय विवेकी अनुसरली. मग बोले ऋषी कन्यका की पिता माझा याज्ञवल्की देखा. त्याने माते निवेदिले व्रत एका. अधिक मास निर्धारे पुरुषोत्तम मास विशेष. म्हणून जातसो सागर संगमास. तेथे करुनी स्नान दानास. तप विशेष जानोनी. मास मात्र करून स्नान. नक्त भोजन मौन्य धरून. त्याही वरी दीपदान जान. वरी ब्राह्मण संतर्पण यथाविधी. ऐसे तू ते पुण्य घडले जरी. कदाचित मुक्त होशी शरीरी. पिशाचत्व जाऊन निर्धारी. स्वपदी जाशील तू. ऐकोन तयेचे वचन. एरी बोले दीनवदन. माझा देह पिशाच जान. केवी स्नान दान घडे पै. तरी माऊलिये तू माझी आता. मी तव तुझी धर्मदुहिता. इतुका उपकार करी आता. देह व्यथा निवारी हे. काही पुण्य तुआ आपुले. मदर्पण जरी माये केले. तरी कोटी गुणे आगळे. पुण्य घडे जाणिजे. परोपकारायसे पुण्य. तुझे नसेची सखे जाण. या लागी माये कृपा करून. करी कृपादान एवढे. तरी एका दिवसाचे पुण्य. माते करशील जरी अर्पण. तरी मी उद्गारागती पावेन. स्थान पावेन आपुले. चतुर्युग केधवा जाती. तोवरी भोगू पिशाच गती. या लागी परिसे विनंती. लागे पुढती पायांते. एरी ऐकून करुणा वचन. कृपेने द्रवले अंतकरण. ती येते अवश्य म्हणून. दिधले भाषदान त्रिवाचा. म्हणे मी परतो येई तोवरी पाही. तू येथेची राही ये ठाई. चिंता न करी हृदयी काही. मासांती लवलाही येतसे. ऐसे वदोनी ऋषी अबाळा. घेऊन सख्यांचा मेळा. सत्वर पावली सागर संगमाला. करी सोहळा मन इच्छा. स्नानदानादी यथाविधी. मास मासा ओघे साधी. पूर्ण करून व्रत विधी. ब्राह्मण विधी परिपूर्ण. ऐसी करुणी पुण्यक्रिया. परतूनी आली तया ठाया. तवती पिशाची ऊर्ध्वदृष्टी करुणिया. निरखितसे मार्गाते. तव एकाएकी स्त्रियांचा मेळा. देखून आनंदली वेल्हाळा. धावून करी चरण कमळा. केला आपुला साच बोला. मग ते ऋषी कन्या पाही. करी उदक घेतले लवलाही. एके दिनीचे पुण्य पाही. उदक करी घातलेसे. पुण्य तोय पडताच हस्तकी. तात्काळ देहे झाली निकी. पूर्ववत पुण्य श्लोकी. अप्सरा देह पावली. मुखे करून जय जयकार. करीती झाली नमस्कार. म्हणे माये उपकार थोर. केला माते मजवरी. ऐसे वदोनी ते अवसरी. स्वधामा पावली ते नारी. एवढी पिशाची निर्धारी. उद्धरागती पावली. म्हणून मलमासाचे महिमान. स्वये कथितसे जनार्दन. या लागी श्रोते सज्जन. की जे स्नानदान यथाविधी. आपुले स्वकुळीचे वंशी. कवन पावले पिशाचत्वासी. अथवा पूर्वीचे वंशोवंशी. हेतोने नवे आपणासी. किंवा आपण स्वदेहासी. प्राप्त होऊ कवन ठायासी. हेतोने नवे आपणासी. म्हणून व्रतासी आचरावे. म्हणाल काय होते ये दाने. झनी न म्हणा ऐसे वचने. येथे लक्ष्मीनारायण संवाद जाण. तरी अप्रमाण कवन म्हणे. परिभावार्थ पाहिजे निका. म्हणजे प्राप्ती तात्काळ देखा. या लागी करून विवेका. आचरानिका व्रतभाव. पुरुषोत्तम मासा ऐसा तुझा मास.
नाही नाही हो निशेष, साक्षात पुरुषोत्तमाचा अंश, जाना निशेष भाविक हो. जैसा पर्वता माझी मेरू थोर, ग्रह गणी भानु अपार, गंगे माझी सरस्वती अपार, बोले श्रीवर आदरे. नक्षत्रां माझी जैसा चंद्रमा, चतुष्पादा माझी कामधेनु उत्तमा, तैसा मासा माझी पुरुषोत्तमा. द्विपाद ब्राह्मण हा असे, म्हणून अति आदरे करून अगत्य कीजे स्नानदान. म्हणून बोले जनार्दन, तेची कथन केले असे. स्वस्ती. श्री अधिक मास महात्म्य. पद्मपुराणीचे संमत. मनोहर सुत विरचित. षोडशोऽध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति षोडशोऽध्यायः.